गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्याबरोबर माझे मित्र आहेत. तर आपण तुम्हाला बंगलो सिस्टीम तर बऱ्यापैकी दाखवलेली आहे, खूप झालेली आहे. आणि आपण आता हे नेबरहूड जे 2-3 माळ्याचं असतं ते पाहण्याचा प्रयत्न करूया. अमेरिकेमध्ये जर तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर असतात. तर इथे तळमजल्यालाच फर्स्ट फ्लोअर म्हणतात, त्यानंतर सेकंड फ्लोअर आणि मग थर्ड फ्लोअर. तर आपण थोडं पाहण्याचा प्रयत्न करूयात. माझ्याबरोबर मित्र नंदन पण आहेत आणि आम्ही दोघे आता फिरतो आहे. खरं तर मी दुसऱ्या नेबरहूडमध्ये आलो आहे. आमच्या घरापासून बऱ्याचपैकी लांब आहे, अजून खूपच. आणि मी सकाळी मॉर्निंग वॉकला जसं आलो आहे म्हणतो मी तुम्हाला, तसं हे नेबरहूड आपण पाहत जाऊयात. तर आम्ही बोलत चाललेलो आहे आणि करावं ना, चलो ना. तर हे नेबरहूड किती मोठं आहे आणि हे 2 वर्षात झालेलं आहे. कारण 2 वर्षापूर्वी मी येत होतो तर त्यावेळेला ह्याची कामं चालली होती फक्त. हाँ, आपका घर उधर है. अच्छा, हे त्याचं रिक्रिएशन हॉल. हाँ हाँ, रिक्रिएशन हॉल, ऑफिस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग वगैरे. ऑफिस काय, त्या ऑफिसचं आहे म्हणतायत. ये हां, इकडे फिटनेस सेंटर आहे 1630. आणि आपण आता ह्या रिक्रिएशन हॉलच्या कडेने चाललो आहे. अच्छा हां, इकडे स्विमिंग टँक पण दिसतोय, मला दिसायला लागला आहे. स्विमिंग टँक पण दिसायला लागला आहे. हे रिक्रिएशन हॉलचं आहे. पुढे फिटनेस सेंटर आहे. स्विमिंग टँक पण मोठा आहे. त्याच्याशिवाय पार्टीसाठी हे जे ते तुम्हाला स्विमिंग टँक दाखवलं, मित्र म्हणतात की त्यांना स्विमिंग टँक दाखवा. हे हे स्विमिंग टँक आपण पाहिलं होतं म्हटलं. आता पुढे जाऊयात अजून. हे ऑफिसचं आहे म्हणतायत. आणि हे सर्व नेबरहूड परत सांगतं की नवीन झालेलं आहे, 2 वर्षामध्ये झालेलं आहे. कारण 2 वर्षापूर्वी मी जेव्हा या समोरच्या रस्त्याने फिरायचो त्यावेळेला इथे काम चाललेलं होतं. आणि हे मेल बॉक्स आहेत ते प्रत्येकाच्या बंगलो सिस्टीमपेक्षा वेगळे आहेत, कॉमन. हे आम्ही जसं त्यापूर्वी लोबर्डला राहायचो तशा पद्धतीचं आहे हे. बिलकुल बिलकुल, दर्शन हो गए. बऱ्यापैकी मोठे नेबरहूड आहे पा. आणि इकडून हायवे निघतोय, मेन रोड जातो. मकान बन रहा है. अच्छा, उधर सामने मकान बन रहा है. अच्छा, ते म्हणतात की ह्या रोडच्या पलीकडे पण आता मकान बनतील, म्हणजे असंच नेबरहूड होईल. आणि त्या नेबरहूडच्या पलीकडे आणखी एक नेबरहूड आहे पहा. आम्ही जे राहतो ते तशाच समोर जे दिसतं आहे तशा प्रकारच्यामध्ये आहे. पण हे जे आहे आत्ता आपण जे चालतो आहे तुम्हाला दाखवतो आहे तसं वेगळ्या प्रकारचं आहे. आणि हे जे आपण आहे ते 1630 म्हणतात त्याला वाटतं. इथे नवीन कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. इथे पूर्णपणे अशी सोसायटी होईल. आणि हे सोसायटीमधनं बाहेर पडले. आणि हे नेबरहूड आहे आपण आत्ता ज्याच्यामध्ये आलो ते अशा प्रकारचं आहे. आपण जे पाहिलं त्या समोर क्लब हाऊस आणि हा रस्ता जो जातो तो प्लेनफील्ड डाऊनटाऊनकडे जातो. आणि घर आहे ह्याच्यापासून बरंच दूरवर माझं घर आहे. तर मी त्यांच्याकडे येतो, मग ते मला वाटेत भेटतात. मी भेटलो नाही ते मला फोन करतात. असं आमचं मॉर्निंग वॉक चालू असतं. तर या नेबरहूडमधनं आपण
तुम्हाला दाखवत आणलेलं आहे. मी परत सांगतो की जेव्हा मी 2000 म्हणजे 2 वर्षापूर्वी इकडे आलो होतो तर त्यावेळेला ह्याची लिटरली कामं चालली होती. तर मला चांगलं आठवतं आहे मी या रस्त्याने जेव्हा जायचो डाऊनटाऊनला त्यावेळेला हे पाहत जायचो मी हे सर्व. आणि आता मी मी 22ला आलो होतो 2022ला, आता 2024 आणि 2 वर्षात हे सर्व इतकी मोठी नेबरहूड आहे ते रेडी झालेलं आहे आणि लोक राहायला आलेले आहेत. हे आपण आता पाहिलंच आहे आतमधून. तर आम्ही त्या मी नेबरहूडच्या कडेने मॉर्निंग वॉक करतो आहे. हे नंदन मला नेहमी भेटतात आणि चांगले ग्रस्त आहेत. हसायला लागले बघा. हां एक गॅरेज किंवा स्टोअर असं आमच्या त्या ह्याला पण होतं लोंबार्डला इंटरनॅशनल विलेज तिथे सुद्धा होतं. मला त्याची आठवण यायला लागली आहे कारण मी म्हटलं जसं 4-5 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा जेव्हा अमेरिकेला आलो होतो त्यावेळेला अशा घरांमध्ये मी राहत होतो. पण जुने होते म्हणजे ते हे नवीन आहेत आणि मी जे राहत होतो ते जुने होते. आपण हे पाहिलेलं आहे आणि त्याचे शेजारी पण दुसरं नेबरहूड आहे. तर हे नेबरहूड त्याच्यापेक्षा वेगळं आहे. हे इंडिव्हिज्युअल आहे आणि ते जसं आपण थोडक्यात मला फार म्हणावं लागेल की ते चाळी टाईप होतं. हे ट्विन बंगलोसारखं आहे. हे जे दिसतं आहे हे ट्विन बंगलोसारखं आहे. आम्ही आतमधून चालत आलो आहे त्यामुळे मी जवळ जात नाही परत. हे ट्विन बंगलोसारखं आहे. तर इथे एका कॅमेऱ्यामध्ये आपल्याला 3 पद्धतीची घरं पाहायला मिळतील. आपण 1 नंबरचं जे मोठं शूटिंग केलं आहे ते आणि हे त्याच्या शेजारी आणि त्याच्याशिवाय मी तुम्हाला दाखवतो आता माझ्या मागच्या बाजूला जे दिसेल ना ते वेगळ्या प्रकारचं आहे. ते इंडिव्हिज्युअल आहेत. आम्ही आत्ता जे राहतो ते अशा प्रकारच्या आता ते फार लांब आहे त्यामुळे ते दिसू शकणार नाही खरं म्हणजे कसं आहे ते. पण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बरंचसं मॉर्निंग वॉक करताना पाहत आला असाल इंडिव्हिज्युअल. मी एकदा काय करतो पुन्हा तुम्हाला ते दूरवरचं दाखवतो म्हणजे थोडीफार कल्पना येईल. हे जे दूरवर दिसतं आहे ना तशा प्रकारच्या नेबरहूडमध्ये आम्ही राहतो आहे. हे हे आमचं इनफॅक्ट हे इथे नाही राहत म्हणजे अशाच पद्धतीचं आहे. ते दुसरीकडे आणखी तिकडनं मी चालत आलेलो आहे. साधारण 3-4 किलोमीटरपर्यंत मी माझ्या घरापासून चाललेलं आलेलं आहे. तर मला एवढंच दाखवायचं होतं. तर आ जाओ. तर चॅनलला लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. प्लेनफील्ड, इलिनॉय स्टेट, शिकागो, डाऊनटाऊनच्या शेजारी USA, अमेरिका. बाय.